चिनप्पा आपल्या पोरीला वाचीव चिनप्पा आपल्या लक्ष्मीला वाचीव चिनप्पा चिनप्पा आपल्या पोरीला वाचीव चिनप्पा चिनप्पा आपल्या पोरीला वाचीव चिनप्पा आपल्या लक्ष्मीला वाचीव चिनप्पा काही राहिलं नाही हो, काही राहिलं नाही. सगळी कागदपत्र, पोथ्या, पुस्तक, पत्रिका सगळं सगळं जळून राख झालं. आयुष्यभर सगळं कमवलेलं सगळं जळून गेलं. वहिनी रडू नका. अहो तुमच्या दोघांचा जीव वाचला हे काय कमी आहे का? जीव आमचे दादा नेहमी म्हणायचे, राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा ज्योतिषाचा जीव त्याच्या पत्रिकेत असतो. बघावं यांच्याकडे, हे घडल्यापासून ते हलत नाहीये, बोलत नाहीये. काही खाण्याचं तर सोडा, साधं पाणी देखील पित नाहीये. इतके वर्ष जमवलेलं, अभ्यास केलेलं, सगळं सगळं केलं, शून्य झाले ते अगदी. अहो एवढी आग लागली म्हटल्यावर मनावर थोडा तरी परिणाम होणारच ना. तुम्ही काळजी करू नका, ते आपोआप ह्याच्यातून बाहेर पडतील आणि पुन्हा पत्रिका बघायला लागतील. पत्रिका? ओ पत्रिका बघत होते त्या बाईची, तेव्हाच घडलंय सगळं. यांनी त्या मंगलची ती पत्रिका बनवली होती खोटी, निरंजन आणि मंगलचं लग्न होऊ नये म्हणून. म्हणूनच ती बाया आमच्या सूड उगवायला आली. हो, घर जाळलंय हो त्या बाईने आमचं. अजून कसली वाट बघताय गोखलेबाई तुम्ही? अहो मी हे बघा, एक ना एक दिवस हे प्रकरण तुमच्या घरापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आत्ताच काय ते करा. आम्ही जसे हतबल झालो तसं तुम्हालाही हतबल व्हावं लागेल आयुष्यभरासाठी. सगळं गेलं. काय ग, आई कुठे दिसत नाहीये? कुठे बाहेर गेली आहे का? हा, साठ्यांकडे गेली. साठ्यांकडे? एवढ्या सकाळी? पूजा बिजा घातली की काय काकांनी? साठे काकांना ना नुसतं निमित्त लागतं पूजा घालायला. काल साठ्यांच्या घरात आग लागली ना, म्हणून गेलेत. काय आग लागली? हा, म्हणजे फारसं काही नाही झालं. काही कागद होते जुने, ते जळाले, काही कामाचे नव्हते. पण रमा, मला यातलं काहीच माहिती नाहीये. अरे पण असं भयंकर काही नाही झालंय, छोटीशी आग होती बस. अगं रमा, छोट्या मोठ्याचा प्रश्न नाहीये, पण आपल्या शेजारी हे असं सगळं घडतंय आणि साठे काकांच्या घरी हे म्हणजे असो. पण बरं झालं तू सांगितलंस, मी जरा ऑफिसला जाण्याआधी त्यांच्याकडे जाऊन येतो. नाही, नको जाऊस. नको का? म्हणजे मला नाही वाटत तू तिकडे जावं असं. रमा, वर्षानुवर्षांचे ते शेजारी आहेत ते आपले. घरं दोन असली तरी माणसं एकाच घरात राहतात असं वाटतं लोकांना. तर खूप जवळचं नातं आहे आपलं.
ज्यांना आपलं नातं कळत नाही त्यांच्याशी काय ठेवायचं नातं? ज्यांना आपलं नातं कळत नाही त्यांच्याशी काय ठेवायचं नातं? मी खरंच सांगते निरंजन, ही असली नाती जपण्यात काही अर्थ नाहीये रे. मी खरंच सांगते निरंजन, ही असली नाती जपण्यात काहीही अर्थ नाहीये. तुला मी आणि मला तू खूप आहोत. तुला मी आणि मला तू खूप आहोत. माझं काही चुकलं का तर मला माफ कर. नाही, मला कळत नाहीये काय बोलावं. कारण कारण हीच वाक्य, अशीच वाक्य मी मंगलच्या तोंडून ऐकली होती काही वर्षापूर्वी. आणि आज पुन्हा एकदा. काळजी करू नकोस, मला फॉर्मॅलिटी म्हणून जावं लागेल. जाईन, विचारपूस करीन आणि मग निघीन ऑफिसला. ओके? काका, काकू, तुम्ही ठीक आहात ना? हे सगळं तुला ठीक वाटतंय? हो, मी तुमच्या काळजीपोटी. काही नकोय तुझी काळजी आणि दयामाया. आणि खरंच तुला आमची काळजी वाटत असती ना तर जिच्यामुळे आम्हाला आमच्या जीवाची काळजी वाटते तिला घराबाहेर काढलं असतंस. हे सगळं तिचं कारस्थान आहे. बस काकू, बस. मी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाटेल ते बोलाल. तुमच्या घरात आग लागली आहे ती तुमच्या हलगर्जीपणामुळे. रमा आली होती का हातात खोलीत घेऊन तुमचं घर जाळायला?
रमा म्हणते तेच खरंय. शेजारी म्हणून का होईना तुमच्यासारख्यांशी नातं टिकवायला, संबंध ठेवायलाच नकोय. मला ती आणि तिला मी, आम्ही दोघं एकमेकांना पुरेसे होतो. रमा, तू तू काय करतोय इथे? तू तू काय करतोय इथे? तू तू काय केलंस? काय केलं रमा? तू रमाला काय केलंस? काय केलंयस रमाला? रमा, तू रमाला, रमा तू थांब, ए थांब, थांब. रमा, 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 अरे काय झालं, ओरडतेस का? तू तू ठीक आहेस ना रमा? तुला तुला काही झालं नाहीये ना? नाही, मला काय होणार आहे? संपत काका, अप्पा कुठे आहेत? अप्पा कुठे आहेत? क्या मालूम बेटा. अरे हाँ, हीरोइन को चॉकलेट लाने गया है. मेरे हीरोइन को चॉकलेट पसंद है ना? हाँ? किधर गए थे बे? हाँ? क्या करके क्या आया? बोल ना बे. मी त्या बाईच्या घरी गेलते तिला मारायला. पागल हो गया है क्या? भेजा भी कोण आगे मटन शॉप मध्ये त्या बाईला मारायला तिच्या घरात घुसला? नाही 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 नाही. ते बाई जिवंत असते. ते बाई अजून जिवंत असते, मेलं नाही ते. तुला कोणी बघितलं नाही ना? अबे तेरे को कोई देखा क्या? कोण देखा? ते माणूस असते. ते माणूस असते, ते घराचा मालक असते, ते दाढीवालं. मी लय घाबरले. आणि काय? आणि माझं चाकू पडलंय तिथे. अरे चिनुप्पा, तू पागल आहे यार. अरे आता ते पोलीस तो पकडणार, तू 101% जेलमध्ये जाणार. अरे स्वतः तो नाही, त्याच्या पुरीचा विचार करायला पाहिजे होता. अबे तेरे को कुछ हुआ तो इसका क्या होएगा?
हॅलो, पोलीस स्टेशन. पोलिसांना फोन नको करूस निरंजन. अगं रमा, तू वेडी आहेस का? एक माणूस घरात घुसून तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करतो आणि अरे पण जीव गेला का? अगं पण हे बघ निरंजन, पोलीस आले ना तर नसत्या भानगडी वाढतील, माझ्यावरही बोटं उचलली जातील. आधीच आपल्या डोक्याला त्रास कमी आहे का? अजून का वाढवतोयस? आणि तो परत आला तर नाही येणार. गोखले का तुम्ही? येऊ का? हो, या ना, या. आई नाहीये घरात. ती माझं तिच्याकडे नाही, तुझ्याकडेच काम आहे. हो, अच्छा, बोला ना, बोला. हे बघ निरंजन, मी तुला ह्या आधीही वॉर्निंग दिली होती. ह्या बाईमुळे सोसायटीतल्या लोकांना त्रास होतो, पण तू माझं बोलणं काहीच मनावर घेतलं नाहीस. म्हणजे मनावर घ्यावं लागेल म्हणजे? मलाच काहीतरी विचार करायला हवा. हे बघा गोखले काकू, हे घर माझं आहे, माझ्या मालकीचं. त्यामुळे मी ठरवीन की इथे कोण येणार, कोण जाणार, कोण राहणार, कोण निघणार. तो माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही त्यात दखल नाही देऊ शकत. नाही, तुझं बरोबर आहे, पण हे बघ, आपण ह्या समाजात राहतो. ह्या समाजात, परिसरात जे लोक असतात त्या सगळ्यांचा विचार करूनच आपल्याला राहावं लागतं. हो, पण मी का विचार करू लोकांचा? तू नाहीच करत आणि नाहीच करणार, पण मला करायला हवा ना रे. अरे ह्या सोसायटीची मी अध्यक्ष आहे आणि ही सोसायटी आपल्या कुटुंबासारखी आहे आणि ह्या कुटुंबातल्या लोकांना कोणालाही त्रास होऊ नये ही माझी जबाबदारी आहे. मग काय करू? घराबाहेर काढू तिला? सोडून देऊ तिला बाहेर? ते तर तू करू शकत नाहीस, पण निदान एक तरी करू शकतोस ना. तिचं आयडेंटिटी प्रूफ तरी आणून देऊ शकतोस. हो, पण उद्या सोसायटीमध्ये काही बरं वाईट झालं तर तेच कामी येईल. तिचं पॅन कार्ड, बँक पासबुक, लायसन्स काहीही चालेल. त्याची झेरॉक्स आणून दे उद्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये. सोसायटीचा नियमच आहे ना हा, तुलाही माहिती. हो, पण आजच दे असं म्हणत नाही मी, 2 दिवसात दे, पण दे मात्र नक्की. तरच तुझ्या मालकीच्या घरात तुझ्या वैयक्तिक मर्जीनं तिला तुला ठेवता येईल. कळलं? येते मी.